कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वा, आज कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पाळणा चाललाय घरात, म्हणजे आता संकेतच म्हणायला हवा। बरं का अक्षरा, आता खरोखरीचा पाळणा हलू दे घरात। आता वर्ष होत आलं, एव्हाना हलायला हवा होता पाळणा। काय ग, बरोबर ना? चंची, आता बघ हिची कशी झाली पंचायत, आता काय उत्तर देणार? अहो पर तुम्हास नी कशा पाहिजे तो नसत्या चौकशा? अहो, अशा चौकशामुळेच घडतं सगळं। बोला, कधी हलवत्या पाळणा सांगा। अहो, तुम्ही जरा ऐका। अहो, तर काय ऐकायचं? पाळण्याचं नाव काढलं की तुम्ही काही बोलतच नाही। काय हो, तुमच्या सूनबाईमध्ये काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? नाही म्हणलं, एकदा तपासून घ्या बाई, नाहीतर आम्ही इथे पाळणा हलवा म्हणून म्हणायचो आणि पाळण्याला हलवायला दोरीच नाही, नाही का? तयारी झाली का? हीरा कशी नाही आली अजून? बोलवून बघते। सकाळी ते येते म्हणाली मला, तो रात्री उशीर झाल्यावर येते की नाही कोणाच ठाऊक। हे पण नेमके पूजेच्या वेळी कुठे जाऊन बसलेत। इरा, मी सुरुवात करते। आई, अरे आलात का? बरं झालं, मी वाट बघत होते। या 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 जावाई, या 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 या। आई अगं थोडा धीर धरायचा ना, आम्ही याच्या आधीच पूजा सुरू केलीस। अगं सुरू नाही केली, सुरू करणार होते, तेवढ्यात तुम्ही दोघं आलात, वेळेवर आलात। चला आपण पूजेला बसूया। अगं पण बाबा कुठे आहेत? हो अगं बघ ना, नेमकं पूजेच्या वेळी कुठेतरी बाहेर गेलेत, त्यांना फोन आला ग एक, ते म्हणाले महत्वाचं काम आहे, मी येतो। पण पूजेच्या वेळेस आई अगं। हो पण आता काय करणार ना इरा, तोपर्यंत तुम्ही फ्रेश व्हा, हात पाय धुवून घ्या आणि पूजेला बसूयात आपण, वेळ नको जायला। अहो पण असं का बोलायला सा? आमच्या शेजारचे गवते आहेत ना, अहो 2 वर्ष झाली त्यांच्या मुलाचं लग्न होऊन, त्यांच्या मुलाने काही प्लॅनिंग वगैरे केलं नव्हतं, तरी पण बघा ना, लग्नाला एवढी वर्ष होऊनही त्यांना मूल नाही। मग त्याने दवाखान्यात नेलं सुनेला, तेव्हा कळलं की त्यांच्या सुनेला मुलंच होणार नाही। इरा, नैवेद्य दाखव। सुखी रहा, सुखाने संसार करा। बरं तुम्ही बसा, मी आलीच। बसा बसा। बर। निखिल, हे घ्या। आई, हे काय गरज होती याची? हो, रीत असते ती, आणि तसंही
तुमच्या लग्नात काहीच नाही करता आलं आम्हाला. तुम्ही काय सरळ लग्न करून गळ्यात माळ घालून आमच्या समोर येऊन उभे राहिला. तर त्या निमित्ताने काहीतरी करण्याची संधी मिळते ना आम्हाला. आणि कसं आहे, तुम्ही दोघं जण पहिल्यांदा आलायत ना घरात, मग मानपान असतो तो. आणि मानपान नाही केला तर जावाई बापू रुसतील ना. काय अगं आई, तुझं काहीतरीच आहे बरं का. आणि मला सांग, आम्ही कधी अशी अपेक्षा केलीये का तुमच्याकडनं? नाही ग, सहज म्हणाले मी, गंमत केली. मग निखिल, काय गोडी लागली ना संसाराची? हो म्हणजे आहे, नवीन नवीन आहे पण लागेल. अहो, संसाराची गोडी लागण्यासाठी घरात 2 छोटी पावलं यायला लागतात. म्हणजे म्हणजे आता लवकरात लवकर पाळणा हलू द्या. आई, आता मध्येच मुलाचं काय आहे? असं काही होणार नाहीये. म्हणून तुम्हाला सांगते, वेळेतच चेकअप करून घ्या. आजकाल खूप उपाय झालेले आहेत, तसं काही टेन्शन नाहीये. थांबा. हा काय विषय काढलाय तुम्ही? हा, आज हळदी कुंकवाला आम्ही तुम्हाला आमच्या घरी बोलवलंय. आमच्याच घरात येऊन तुम्ही माझ्या सुनेबद्दल असं बोलताय. सण आहे आज, कृष्ण जन्माष्टमी आहे, आणि असल्या चांगल्या दिवशी तुम्ही का हा असा विषय उकरून काढलाय? अहो तसं नाही हो, अवघाना विषय निघाला ना म्हणून मी म्हणाले. अजून काही पाळण्याची चावल नाही ना तुमच्या घरात, म्हणून आपलं एक शक्यता म्हणून दाखवलं. हो काकू, काय चाललंय तुमचं? आमच्या घरात कशाला डोकवायचंय तुम्हाला? आमच्या घरात आमचं काय करायचं आणि काय नाही करायचं आमचं आम्ही ठरवू की. आमच्या घरात पाळणा हलतोय का नाही हलत त्याची तुम्हाला कशाला काळजी? थांब अधिपती. हा, हे बघा, हे माझं घर आहे, माझा मुलगा आहे, माझी सून आहे. माझी सून चांगली धडधाकट आहे, तिच्याबद्दल कोणतीही शंका घेण्याचं तुम्हाला काही कारण नाही आणि अधिकार पण नाही. आणि मला एक सांगा, चूल आणि मूल एवढंच असतं का बाईचं आयुष्य? अहो, माझी सून चांगली नोकरी करते, शिकलेली आहे. ती तिच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे याची कल्पना नाहीये तुम्हाला, आणि ते सगळं करून ती घर पण सांभाळते. हो, आणि कोणत्या आधारावर तुम्ही हे ठरवून मोकळ्या झालात की तिच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे? त्यांचं काही प्लॅनिंग आहे का? त्यांना मूल हवंय का नको हे त्यांचं त्यांना ठरवू दे ना. आणि मुळात लग्न झाल्या मूल जन्माला घातलं पाहिजे असा कोणता नियम आहे? हे बघा, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्याचं काहीच कारण नाहीये खरं तर मला. पण माझ्या सुनेबद्दल बोललात म्हणून तुम्हाला सांगते. आणि त्यांना हवा तेवढा वेळ घेऊ द्या की. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला कशाला प्रॉब्लेम असायला हवा? हा, हे बघा, तुम्ही पाहुण्या म्हणून या घरात आलात म्हणून मी तुमच्याशी अत्यंत सौम्यपणे बोलते. पण माझ्या सभ्यतेच्या पण काही मर्यादा आहेत हे लक्षात ठेवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.